लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो बघा, जून महिना संपायला फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि या 4 दिवसांमध्ये आणखी पण 12वा हप्ता भेटलेला नाहीये आणि त्याचबरोबर एक मोठी बातमी देखील समोर येत आहे, ती म्हणजे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे आणि तो 3000 रुपये भेटणार आहे। हा नक्की खरंच भेटणार आहे का, या स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला आढावा घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे की बाबा खरंच आपल्याला जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे का। साम टीव्हीची एक बातमी आली आहे आणि टाइम्स नाऊ मराठीची देखील बातमी आलेली आहे की जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे। मग हा नक्कीच भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता जून महिना संपायला फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये भेटणार नाही, तो जुलै महिन्यामध्येच भेटणार आहे। कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी अगोदरच माहित असतात। 13 जूनचा आपला व्हिडिओ जाऊन पहा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं। अजून पण बरेच जण म्हणत असतील की हा 4-5 दिवसात पैसे भेटतील, पण मी तुम्हाला आज पण सांगतोय की तुम्हाला हे पैसे आताच या महिन्यामध्ये भेटणार नाहीत, ते पुढच्याच महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे। कारण की लाडक्या ताईंनो आपण या चॅनलवर कधी पण नेहमी सत्य गोष्टी सांगितल्या जातात आणि ज्या खऱ्या असतात त्याच गोष्टी सांगितल्या जातात। अंदाज आपण कधी सांगत नाही किंवा बाबा कोणत्याच गोष्टी आपण फेक स्वरूपात सांगत नाही। त्याच्यामुळे लाडकी ताईंचं आपला विश्वासाचं हे चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं हे आपलं चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे। तर आता बातमी काय आलेली आहे, साम टीव्हीची बातमी पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि टाइम्स नाऊ मराठीची पण बातमी दाखवणार आहे। या दोघांनी पण असा या ठिकाणी दावा केलेला आहे किंवा त्यांनी पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे की जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे। म्हणजे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये हा एकत्र 3000 रुपये या ठिकाणी अकाउंटला भेटणार आहे। पण लाडक्या ताईंनो ज्या शेतकरी ताई त्यांना 1000 भेटतील, लक्षात घ्या। असं नाही की शेतकरी ताई म्हणतील की सर आम्हाला मग 3000 भेटणार नाही, त्यांना 500 आणि 500 1000 रुपये भेटतील आणि ज्या उरलेल्या ताई आहेत त्यांना 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये भेटतील। म्हणजे जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे। असं नवीन काही दुसरं काही होणार नाही, कारण की बघा जून महिन्याचा संपत आलेला आहे आणि जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटलेला अजून नाहीये आणि तो जुलै महिन्यामध्ये भेटला तर जुलै आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा अशा स्वरूपाची ही मागणी या ठिकाणी आपण देखील करत आहोत। तर लाडके ताईंनो बघूया, अगोदर तुम्हाला मी बातमी दाखवणार आहे की नेमकी काय बातमी आहे। कारण लाडके ताईंनो आपण बघा पुराव्याशिवाय काही बोलत नाहीत, कधीच अंदाज आपण व्यक्त करत नाहीत। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरला येतात, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणत असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा जे आदित्य तटकरे मॅडम म्हणत असतील, त्याच गोष्टी आपण या ठिकाणी अधिकृत माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलवर सांगितली जाते। तर बघा, सगळ्यात पहिली आपण तुम्हाला बातमी अगोदर दाखवतो, नेमकी बातमी काय आलेली आहे। टाइम्स नाऊ मराठीची ही बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी तारीख पण बघू शकता 25 जून या ठिकाणी तारीख पण बघू शकता। 25 जूनची म्हणजे आजची लेटेस्ट बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर काय बातमी आहे, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार, जून जुलैचा हप्ता एकत्र मिळणार, अशा स्वरूपाची ही मोठी बातमी त्यांनी दिलेली आहे। आता या ठिकाणी मिळणार, या ठिकाणी बघा क्वेश्चन मार्क दिलेला आहे, क्वेश्चन मार्क लक्षात घ्या। क्वेश्चन मार्क याचा अर्थ असा होतो की मिळणार, की ही शक्यता असते बघा, शक्यता म्हणजे 100% मिळणार या ठिकाणी सांगितलेलं नाहीये, फक्त मिळणार अशा स्वरूपात सांगितलेलं आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होणार, जून जुलै महिन्याचा जुलैचा हप्ता एकत्र मिळणार, अशा स्वरूपाचं या ठिकाणी ह्यांनी बातमी दिलेली। बातमी काय आपण डबल वाचूया। या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। जाणून घ्या सविस्तर, म्हणजे शक्यता आहे, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ही त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे की तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहे। तर एक तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, यांचं आपण नंतर बघूयाच काय म्हणतात टाइम्स नाऊ इंडिया वाले, साम टीव्ही वाले काय म्हणतात ते आपण नंतर बघूया। पण तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय बघा, जून महिन्याचा संपत आलेला आहे, 4 दिवस फक्त शिल्लक राहिलेले आहेत। बऱ्याच गरीब ताईंचे कमेंट्स बॉक्स मध्ये मला कमेंट्स आलेले आहेत की सर आता भले जून महिन्याचा हप्ता आता शेवट आलाय, संपलाय, तरी पण भेटलेला नाहीये, तर जुलै महिन्याचा हप्ता तरी आम्हाला लवकरात लवकर भेटावा। म्हणजे जुलै आणि जून असा दोन्ही जर एकत्र 3000 जर भेटले तर खूप चांगलं होणार आहे, किंवा एक त्याच्यासाठी एक मोठं एखादं काम जर त्यांचं घरातलं अडलं असेल तर ते काम देखील त्यांचं पूर्ण होणार आहे। तर 3000 रुपये अकाउंटला यावेत अशी माझी पण या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मागणी देखील आहे सरकारकडे। मी मागणी करतो, भले तुम्ही जून महिन्याचा हप्ता दिला नाहीये, ठीक आहे, जून महिन्याचा हप्ता तुम्ही जुलैमध्ये टाकताल, पण जुलै महिन्याचा हप्ता पुढच्या ऑगस्टमध्ये जाता कामा नये, ही सगळ्यात मोठी आपली मागणी असणार आहे। जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर द्यावा आणि जुलै महिन्याचा हप्ता पण लवकरात लवकर द्यावा, अशा दोन्ही
मिळून एकत्र 3,000 रुपये भेटलेच पाहिजे अशा स्वरूपाची मागणी मी सरकारकडे करत आहे। तर लाडके बहिणींनो, सगळ्यांचा सपोर्ट आहे का? जर आपण सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपण ह्या मागण्या, आणि बघा आज देखील मी एका मोठ्या व्यक्तीला भेटलेलो आहे, तुमचे त्याचे फोटो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका। चला आता लाडके बहिणींनो, बघा तुमच्या सगळ्या मागण्या मी सरकारकडे पण मागण्या मांडत आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। लाडके बहिणींनो, बघूया हे नेमकी टाइम्स नाव मराठीची बातमी काय आहे। जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? बघा जून महिन्याच्या हप्त्याबद्दल पण यांनी काय सांगितलं बघूया। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचं नजर लागलेली आहे। या दरम्यान आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। टाइम्स नावची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। चला बघूया यांनी काय नेमकी अपडेट दिलेली आहे, काय नेमकी बातमी दिलेली ही आपण अगोदर बघूया। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3,000 रुपये मिळणार। मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता पुढील महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे जून आणि जुलै असे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे। बघा ज्या गोष्टी आपण अगोदर सांगितल्या, 13 जूनला मी जी गोष्ट सांगितली होती हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, 13 जूनला एकदम ठाण करून सांगितलं होतं की तुम्हाला भेटणार, म्हणजे भेटणार कधी भेटणार आहेत, पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहेत, जुलै महिन्यात भेटणार आहेत। आपले व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट जुने आपले सगळे व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले की तुम्हाला हप्ता हा जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहे। पण मी या ठिकाणी सांगत होतो बघा लाडके बहिणींनो, कारण की बघा मी असा काही मोठा ग्रेट माणूस नाहीये किंवा मी काय असं स्वतःची खूप मोठा आहे असं सांगत नाहीये, कारण की लाडके बहिणींनो तुमच्यासाठी मी मेहनत घेत आहे की फक्त असं कुठेतरी अंदाज व्यक्त मी कधी करत नाही, कारण की मी वेगवेगळ्या रिपोर्टरशी बोलत असतो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत पण असतो, पर्सनली जाऊन भेटत असतो, वेगवेगळ्या बँकेमध्ये जाऊन पण मी भेटत असतो, माहिती काढत असतो आणि तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मी झटत आहे, झगडत आहे। आमदार खासदार साहेबांना त्यांना पण भेटून मी या ठिकाणी विचारत असतो की नेमकं काय प्रोसेस चालू आहे आणि त्यांच्या मधल्या गोष्टी ज्यावेळेस मला समजतात त्या तुम्हाला मी सांगत असतो। याच्यामध्ये माझा असं काही मोठेपणा नाहीये किंवा मी खूप मोठा ग्रेट आहे असं पण नाहीये। आपल्या चॅनलवर कधी पण सत्य बातम्या आणि दुसऱ्या गोष्टीच्या त्या रिपोर्टरच्या बातम्या मी तुम्हाला किंवा टीव्हीवर आलेल्या त्या बातम्या तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कधी पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा अंदाज व्यक्त करून कधीच आपण दिशाभूल करत नाहीत। आपण ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्या सांगायचा प्रयत्न करतो। कधी कधी फक्त एवढंच होतं की माझा मधून आवाज या ठिकाणी वाढतो किंवा कधी कधी आवाज मोठा होतो, त्या लाडक्या बहिणींना वाटतो की हे का एवढ्या मोठ्याने आवाजात बोलतात। तर लाडक्या ताईंनो तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे। बघा सरकारकडे आपल्या जर मागण्या मागायच्या असतील तर या ठिकाणी आपल्याला खंबीरपणे करावंच लागेल, पुढे यावंच लागेल। आपल्याला शांत बसून किंवा गपचूप असा हळू आवाज काढून किंवा शांत बसून किंवा मागण्या रिक्वेस्ट करून असं होणार नाही। आपल्याला एक ठामपणे आपल्याला उभा राहायचंय, ठामपणे आपल्याला पुढे जायचंय। त्याच्यामुळे मी बघितलं असेल, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, वेगवेगळ्या आमदार खासदारांना मी भेटत आहे, वेगवेगळ्या नगरसेवकांना, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मी भेटत आहे आणि त्यांना आपलं मागणी पत्र देत आहे आणि खंबीरपणे त्यांना सांगत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला मतदार हवं असेल तर आमच्या लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी मदत करावीच लागणार आहे, आमच्या मागण्या पूर्ण करावीच लागणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मी झटत आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो नक्कीच या ठिकाणी सपोर्ट करायचा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आवडत असेल मी जी ही मेहनत तुमच्यासाठी करत आहे, फक्त मी व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या समोर येत नाही, तर मला दुसरे पण विषयावर व्हिडिओ बनवता येतात, त्याच्यामुळे काळजी करू नका। मी मोठा UPSC MPSCचा मोठा एज्युकेटर आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू शकतो। पण लाडक्या बहिणींनो तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, तुमच्यासाठी झगडायचं आहे, झटायचं आहे, मदत करायची तुम्हाला, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत असतो। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट गरजेचा आहे, तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल अशी माझी अपेक्षा आहे। चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव।